पानी के बारे में क्या हुआ, किस कारण यहाँ पानी कभी आता नहीं था, इस दफा क्यों आया, इसके बारे में लोकल लोगों का क्या कहना है, वो सब मैंने सुना। और फिर आगे क्या करना चाहिए, जो टेक्निकल लोग हैं उनके साथ बात करके हम आगे का डिसीजन लेंगे। अभी उसके बारे में पंचनामा करने के लिए कलेक्टर जी को और कमिश्नर को दोनों को बताया। कॉरपोरेशन की तरफ से एक आदमी रहेगा और रेवेन्यू की तरफ से एक आदमी रहेगा और दोनों मिलके ये करेंगे, पंचनामा करेंगे। दादा आता संध्याकाळी परत पाणी सोडणार आहेत का? आता 35 आर्मी पण आहे सगळे, संध्याकाळपर्यंत 35,000 क्युसेसने पाणी सोडणार आहे आणि संध्याकाळ झाली, रात्र व्हायला लागली की ते पाणी कमी करणार। तुम्ही सांगितल्यावर सकाळी 15,000 क्युसेक वरती अंगावर पाणी ओसरलं इथलं, आता परत वाढवलं रे बाबा। रात्री जर वाढवलं तर मग नागरिक नाराज होतात, म्हणलं दिवसाच वाढवा आणि अंधार पडायला लागला की कमी करा, कारण इथनं 3-4 किलोमीटरच आपला खडकवासला आहे। मी आत्ताच अधिकाऱ्यांशी बोललोय, त्यांना तसं कंट्रोल करायला सांगितलेलं आहे, धरण पूर्ण नियंत्रण करायला सांगितलं। निंबजनगरला जाणार आहात का पलीकडे? आता मी जिथं जिथं जायचंय तिथं तिथं गेलोय, आता मला पुढच्या एका ठिकाणी जायचंय। तुम्ही आता तुमचं काम करा, मला माझं गणपती मंदिर एकतालनगरवरचं गणपतीचं मंदिर आहे ना, त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला काही झाडं आहेत, परंतु स्थानिक लोक म्हणतात की दादा हे झाड फार जुनं आहे, आम्हाला जसं आम्ही जन्माला आलो त्याच्या आधीपासून बरं खडक वाचलेलं येवा किती चाललंय आता? निलेश येवा 45,000, मग तुम्ही तर पुन्हा मग पुन्हा लागले त्यांचे पैसे। तुम्ही मला काही कमी 50% अंधार पाडायच्या आत करून घ्या, म्हणजे काही जर आता जरी काही झालं तर लोकांना दिवसाचे काही पण करू शकतात, रात्री पाणी वाढू शकतात। समोर डेंजर आहे पुढे। कदम तुमचा भरोसा नसतोय, तो भराव कधी झाला? काही सोसायटीत कधी झालं नाही, यावेळेस झाले। पाण्यात पडलाय त्याच्यामुळे त्याची फोन लागत नाही, दुसरं काय लागत नाही। अक्षय दादा व्हिडिओ कॉल
अपने आप ही बह रही है गाड़ी गाड़ी आगे बढ़ रही है म्हणजे रात्री पाणी आलं तरी आपल्याला धरणामध्ये रात्रीचं पाणी सोडायचं झालं आणि मगाशी जे आपल्याला सगळ्यांना अलर्ट आणि आयुक्त आहे आयुक्तांचा एक माणूस कलेक्टर ऑफिसचा एक माणूस तुमचं जे काही नुकसान झालंय त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करणार